मित्रांनो, हे आहे टाटा मोटर्स भोसरीमध्ये. याच्या समोर हे फुटपाथ आहे, जे की पूर्णपणे पार्किंग स्पॉट बनवून टाकलाय. बघा, हे फुटपाथ आहे, लांबपर्यंत फुटपाथ असा आहे. सगळ्या टू व्हीलर्सची पार्किंग या फुटपाथवर केली गेलेली आहे. आता हे फुटपाथ चालण्यासाठी आहे, त्याच्यावर गाड्या पार्क केल्यात, त्यामुळं लोक रस्त्याहून चालतात ते. आणि रस्त्याहून चालल्यामुळं येणारा जाणारा ट्रॅफिकमध्ये जर त्या व्यक्तीला अपघात झाला तर कोण जबाबदार? तसंच आहे बघा. आता याच्या पुढे आलं की हे नारळवाले यांनी इथं फुटपाथवरच आपला धंदा मांडलाय. आता या नारळवाले पुढं गेलं की अजूनही दिसतील. त्यांच्याकडे कोणता परवाना आहे? कोणाची परवानगी घेतली यांनी हा फुटपाथ अतिक्रमण करण्यासाठी? कोणाचीच नाही. बिंदास येतात, टाकून जातात, काही त्यांना पडलेलं नाही. आता समोरच बघू हे पहा, इथं एक नारळवाला आहे. अशा गाड्या पार्किंग केल्या जातात, कारण तिथं नारळ पिण्यासाठी लोक येतात. मग इथं रस्त्यात थांबणार आणि नारळ विकत घेणार, हे असं आहे. तर याच्यामुळे ट्रॅफिक होते, सगळं होतंय. या नारळवाल्याने कोणाची परवानगी घेतली नाही, या लोकांनी कोणाचीही परवानगी घेतलेली नाहीये. पण रस्त्याच्या कडेला असे धंदे टाकले जातात, जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतो. हे बघा, हे अशा प्रकारे हे इथं चाललेलं आहे, सर्रासपणे चाललंय. ना याच्यावर महानगरपालिका, ना प्रशासन, ना पोलीस प्रशासन, कोणीच दखल घेत नाही याची. हे बघा, त्यामुळे होतं काय, टू व्हीलरवाले मध्ये थांबतात खरेदी करण्यासाठी, मागणं येणाऱ्या ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतो. तर हे सर्रासपणे चाललेलं आहे.